बच्चू कडू यांच्यावर अपात्रतेची टांगती तलवार। अमरावती जिल्हा बँक अध्यक्षपदासंदर्भात अपात्रतेची टांगती तलवार। सहकार विभागाच्या नोटीसमुळे कडूंच्या अडचणी वाढल्या। वाढवण बंदर ते इगतपुरी प्रवास केवळ 1 तासात शक्य। नागपूर मुंबई समृद्धी महामार्गाशी जोडण्यासाठी महामार्ग बांधणार। महामार्गासाठी तब्बल 18,000 कोटींचा खर्च। अहिल्यानगरमध्ये शिक्षकी पेशाला काळीमा फासणारी घटना। प्राचार्याकडून विद्यार्थ्यावर अत्याचार। प्राचार्यावर कोतवाली पोलिसांमध्ये गुन्हा दाखल। नाशिकमध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई। 1 कोटी रुपयांचं बनावट मद्य जप्त। मध्य प्रदेश मार्गे गुजरातला नेले जात होतं बनावट मद्य। काल मुंबईमध्ये माघी गणपती विसर्जन पार पडल्या पार्श्वभूमीवर पालिका प्रशासनाच्या वतीनं पीओपीची मूर्ती विसर्जन करण्यास मनाई आदेश। मुंबईतील सफाई कामगारांना 12,000 घरं मिळणार। वर्षभरात बीएमसी आश्रय योजनेच्या अंतर्गत घरं देणार। कामगारांना वाढीव क्षेत्रफळात घरं मिळणार। उत्तर अमेरिकेमधील मेक्सिकोमध्ये मोठा अपघात। ट्रकच्या धडकेत 41 जणांचा मृत्यू। अपघातामध्ये बसही जळून खाक। बाबा आमटे यांच्या आनंदवन प्रकल्पाला 75 वर्ष पूर्ण। चंद्रपूरमध्ये 2 दिवसीय आनंदवन मित्र मेळ्याचं आयोजन। यामध्ये अनेक कार्यक्रमांचा समावेश। वाशिम जिल्ह्यातील रिसोड आणि वाशिम कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये हळदीची खरेदी सुरू। मात्र रिसोड बाजार समितीच्या तुलनेत वाशिम बाजारामध्ये हळदीला कमी दर मिळत असल्यानं शेतकऱ्यांची चिंता वाढली। वाशिममध्ये बदलत्या वातावरणामुळे गहू पिकांवर अळीसह रोगांचा प्रादुर्भाव। यासाठी शेतकऱ्यांकडून कीटकनाशकांची फवारणी। शेतकरी चिंतेत। लाडक्या बहिणींचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना अनोखं गिफ्ट। 61 किलोंचा केक देत लाडक्या भावाला दिला वाढदिवसाच्या शुभेच्छा। परभणीमध्ये शिवशाही बसची दुरावस्था। अनेक ठिकाणी शिवशाही बस बंद पडल्याच्या घटना। प्रवाशांना जीव धोक्यात घालून प्रवास करण्याची वेळ। एपीएमसी मार्केटमध्ये टोमॅटोचे दर घसरल्यानं ग्राहकांची पाठ। सततच्या बदलत्या वातावरणाचा शेतमालावर मोठा परिणाम। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।